अद्यापही थांबलेलं नाहीये। पुण्यातील हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात काल रात्री 1च्या सुमारास 7 ते 8 मुलांच्या टोळक्यानं ची तोडफोड केलेली आहे। यामध्ये रस्त्याच्या कडेला लागलेल्या 10 ते 12 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्या। राहुल, पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र हे अद्यापही कायम आहे असं कळत आहे, काय अपडेट्स द्याल? ते सर्व शतक वगैरे होतं की काय पुण्यात अशा वाहन तोडीचं असं वाटायला लागलंय, कारण ह्या ज्या वॅगनार असतील किंवा स्विफ्ट डिझायर गाड्या आहेत ज्या घराच्या बाहेर उभा केलेल्या आहेत त्या तोडण्यामागचं काय कारण आहे? असं काय असतं की 7-8 छोट्या मुलांची टोळकी येते आणि वाहनांच्या ज्या काचा आहेत ते फोडून जातात आणि त्यातनं त्या वाहन चालकाचा काही दोष नसताना त्याचं नुकसान होतं। हे सातत्यानं घडतं आहे। काल ही हडपसर परिसरातल्या रामटेकडी परिसरामध्ये काल रात्री ही घटना घडली। वानवडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल केलाय। एक असं दिसतं आहे की अलीकडचा एक ट्रेंड आहे की अशा पद्धतीच्या तोडफोडीच्या घटना घडल्या की त्या परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण होतं, ज्याचं कोणाचं काही इसिप्त असतं ते साध्य केलं जातं का, त्यातनं नवी गुंडपुंडांची टोळी उभा राहते का असं वाटायला लागले। कारण हडपसर असेल, शिवाजीनगर असेल, पुण्याच्या बहुतेक भागामध्ये अशा घटना घडल्यात। आपण पण एकदा थोडंसं पुढच्या बुलेटिनमध्ये ग्राफिक्सच करूया की पुण्यात शतक साजरं झालं की काय वाहनांच्या तोडफोडी बघायला पाहिजे पुण्यात। निश्चित राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।